रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग पहिला. अभिवाचक जयंत ठोंबरे. मिशन रामथा, युद्धाच्या अंगणात. जॉर्डनची राजधानी अमानपासून आमची गाडी रामथाकडे निघाली होती. तो दिवस होता 8 जून 2014चा, एका सर्वस्वी अज्ञात अनुभवाकडे घेऊन जाणारा. साधारण 2-2.5 तास लागतील आपल्याला सिरियाच्या बॉर्डरला पोहोचायला. अगदी सरहद्दीवरच असलेल्या रामथामध्ये आपलं MSFचं हॉस्पिटल चालू केलंय. अमानमधल्या MSFच्या ऑफिसमधनं मला रामथाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर अब्दुल सांगत होता. रामथा हे जॉर्डनमधलंच एक गाव, सिरियाच्या अगदी सीमेला लागून वसलेलं. पुढचा 1 महिना मी या गावातल्या MSFच्या हॉस्पिटलमध्ये काम करणार होतो. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर अर्थात मेडिसिन्स सान्स फ्रंटियर MSF या संस्थेनं सिरियाच्या यादवी युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल चालू केलं होतं. तिथून जवळच असलेल्या झतारी गावी सिरियातल्या निर्वासितांची छावणी होती. माझं हे पहिलंच मिशन असल्यामुळं समोर नेमकं काय वाढून ठेवलं आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. कशी असणार? भारतात, महाराष्ट्रासारख्या राजकीय सामाजिकदृष्ट्या तुलनेनं शांत राज्यात काम करणाऱ्या माझ्या पांढरपेशा आयुष्यात यादवी युद्धासारख्या प्रसंगांना सामोरं जाण्याची वेळ येण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे अशा हिंसाचाराला बळी पडलेल्यांवर उपचार करण्याची वेळही आजवर कधी आली नव्हती. हाडांच्या दुखण्यांचा ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळं वेदनांना सामोरं जाणं मला नवीन नव्हतं. आजवर रुग्णांच्या वेदना शमवण्याचं काम मी करत आलो होतो. पण यावेळी समोर येऊ घातलेले रुग्ण हे वेगळ्या जातकुळीचे होते. ते होते युद्धात जखमी झालेले रुग्ण, वॉर वुंडेड पेशंट्स. अवघे 3च शब्द, पण त्यात अख्खं ब्रह्मांड सामावलेलं. भूसुरुंग, बंदुकीच्या फैरी, बॉम्ब यासारख्या शस्त्रांनी केलेल्या हिंसाचारात उद्ध्वस्त होणारी शरीरं आणि मनं हे आजवर मी केवळ हिंदी इंग्लिश सिनेमातूनच पाहिलेलं होतं. प्रत्यक्षात कसा असेल हा अनुभव? चिंतेची एक बारीक किनार असलेली अनाम हुरहुर मन व्यापत होती. रामथामधल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळ टळून गेली होती. जरा स्थिर स्थावर होत परिसराची आणि बरोबर काम करणाऱ्या माणसांची ओळख करून घेतली. राहण्याच्या ठिकाणी कायम सुरक्षा रक्षक आणि इमर्जन्सी वाहन ड्रायव्हर सकट तयार होतं. हॉस्पिटलपासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर आमची राहण्याची व्यवस्था एका बंगल्यात केली होती. रामथा गावच्या वेशीजवळ कुंपणाच्या बंद गेटजवळ सिक्युरिटी गार्ड होता. 2 वाहनं कायम तयार होती. ड्रायव्हरसाठी एक केबिन होती. तिथे ते रात्रंदिवस असायचे, म्हणजे आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयार असायचे. घरांमध्ये एक स्वयंपाकघर होतं, त्याला लागून डायनिंगची जागा, एक हॉल, त्यात TV, एक बोर्ड ज्यावर वायफाय पासवर्डपासून काही सूचना लिहिलेल्या होत्या. सर्वांसाठी एक फ्रीज आणि एक वॉशिंग मशीन होतं. राहण्याच्या खोल्या या सर्वाच्या भोवती होत्या. इथं माझ्यासारखे परदेशातून आलेले एक्सपॅट्स होते. उद्या सकाळी लवकर उठून स्वतःचं ब्रेकफास्ट बनवून खाऊन आणि नंतर तयार होऊन हॉस्पिटलमध्ये जायला तयार राहायचं होतं. मनाला तसं बजावलं आणि झोपायला गेलो. सकाळी मला 2 मोठ्या आवाजांनी आणि त्याचबरोबर जाणवलेल्या हादऱ्यांनी दचकून जागं केलं. बाहेर आलो तर MSFच्या हॉस्पिटलमधनं 2-1 किलोमीटर अंतरावर धुराचा लोट आकाशाच्या पोकळीत शिरताना दिसला. त्याचबरोबरीनं घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आवाजानं सकाळची नीरव शांतता भंग केली होती. सरहद्दी पलीकडच्या एका गावावर बॉम्ब हल्ला झालेला दिसत होता. सिरियामधलं दारा हे ते गाव. इथेच या जॅस्मिन क्रांतीचा उगम झाला होता. जनरल सर्जन असलेला माझा एक सहकारी
डॉक्टर डेव्हिड एलियट म्हणाला, भरत, बॅरल बॉम्ब टाकून त्यांनी तुझं स्वागत केलेलं दिसतंय. लवकरच पेशंट आपल्याकडे येतील. आपण तयार राहूयात. आणि अगदी तसंच घडलं. थोड्याच वेळात सरहद्द पार करीत काही अँब्युलन्स रुग्णांना घेऊन MSFच्या हॉस्पिटलकडे येऊ लागल्या. यादवी युद्धामध्ये घरदार उद्ध्वस्त झाल्यामुळं या लोकांनी रिकाम्या शाळेमध्ये आसरा घेतला होता आणि त्यांच्यावर त्यांच्याच सरकारनं आता हा हल्ला केला होता. सिरियाचा राजा असाद आपल्याविरुद्ध उठाव करणाऱ्या नागरिकांना चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात होता. आम्ही कामाला लागलो, कारण येणारे बरेच पेशंट्स अंगावर अनेक जखमा घेऊन येत होते. त्यांच्यावर उपचार करताना उलगडत जाणाऱ्या त्यांच्या करुण कहाण्या मनाला अस्वस्थ करत होत्या. एका मोठ्या सुखवस्तू कुटुंबाच्या बंगल्यावर बॉम्ब हल्ला झाला आणि त्यातले 2 जण त्याच ठिकाणी ठार झाले होते. उरलेल्या 5 2 जण भीषण जखमी झाले होते आणि आले तेव्हा शेवटच्या घटका मोजत होते. बाकीचे जायबंदी झाले होते. बॉम्ब हल्ल्यातल्या पेशंटच्या पाठोपाठ माझ्यासमोर युद्धभूमीत 2 कोवळी मुलं युद्ध रुग्ण म्हणून आली होती. ती भूसुरुंगाच्या अर्थात लँडमाईनच्या स्फोटानं जखमी झालेली होती. बॉल खेळत असताना ही मुलं दुर्दैवानं जमिनीत लपलेल्या भूसुरुंगावर आली आणि त्यातल्या 5 वर्षाच्या मुलाचे 2 पाय आणि उजवा हात या स्फोटात जवळपास निकामी झाले होते. अंगावर भाजल्याच्याही अनेक जखमा होत्या. बरोबर असलेला त्याचा 7 वर्षाचा भाऊही असाच गंभीर जखमी झाला होता. एक माणूस त्या दोघांना घेऊन आला तेव्हा त्या मुलांशी याचं काय नातं असा प्रश्न आलाच. त्या 2 मुलांचे वडील असावेत असं मला वाटलं आणि त्याच समजातून मी त्यांच्याशी अरेबिक इंग्लिश साहाय्यानं संवाद साधू लागलो. तेव्हा आमचा दुभाषी मला म्हणाला, सर, हे त्या मुलांचे वडील नाहीत, फक्त एक परिचित आहेत. या मुलांना त्यांच्या कुटुंबाला ओळखणारे एक परिचित. मग हळूहळू एक धागा उलगडू लागले. मुलांचे आईवडील सिरियात होते. आई गर्भवती होती आणि एका स्फोटात गंभीर झालेले या मुलांचे वडील सिरियातल्या एका तात्पुरत्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. वेदनांनी तळमळत असणाऱ्या या मुलांशी आपलं नातं कोणतं असा प्रश्न स्वतःला न विचारता या भल्या माणसानं त्यांना या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. यादवी निर्माण केलेल्या अत्यंत भयग्रस्त, अनिश्चित अशा परिस्थितीतही माणुसकी टिकून होती या जाणीवेनं मनाला उभारी आली. त्याच बळावर मी त्या मुलांना तातडीनं उपचार सुरू केले, कारण त्यांच्या जखमांचं स्वरूप बघता तातडीनं उपचार सुरू करणं गरजेचं होतं. एरवी कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली की भारतात जे सोपस्कार पार पडावे लागतात ते तिथेही होतेच. म्हणजे एक्सरे काढणं, रक्ताची व्यवस्था करून ठेवणं आणि मुख्य म्हणजे नातलगांकडनं संमतीपत्रावर सही घेणं. अर्थात तात्पुरत्या उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारा प्रत्येक रुग्ण आप्तांबरोबरच येईल याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे अनेकदा रुग्णांबरोबर असणाऱ्या हितचिंतकांची, मित्रांची, परिचितांची किंवा सज्ञान साक्षीदाराची सही घेऊन उपचार सुरू करणं हाच पर्याय होता. ज्यांच्याबरोबर कुणीही नाही अशा परंतु सिरियस पेशंटला आम्हाला आमच्याच जबाबदारीवर ऑपरेशनला घ्यावं लागायचं. युद्धग्रस्त देशांमध्ये समोर येणाऱ्या रुग्णाला उपचार देताना इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसने ठरवलेला प्रोटोकॉल पाळणं हे बंधनकारक असतं. युद्धाच्या जखमांवर कसे उपचार करावेत याबाबत दिशादर्शन यामध्ये केलं आहे. या संदर्भात ABCDE नावाचा एक चार्टही जारी करण्यात आला आहे. पेशंटच्या गांभीर्यानुसार या उपचाराचा प्राधान्यक्रम काय असावा हे या चार्टमुळे सहज ठरवता येतं. गंभीर जखमींना ठराविक वेळानं तपासत राहिलं आणि योग्य ती काळजी घेतली तर असे पेशंट वाचवण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यासाठी CABCDE हा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यातला C म्हणजे कॅटास्ट्रोफिक अर्थात आपत्तीजनक रक्तस्राव, जो जीवघेणा असतो. असा रक्तस्राव थांबवण्यासाठी प्रयत्न करणं. जखमांमधून होणारा रक्तस्राव बाहेरून दिसतो. हृदय आणि जखमेचं ठिकाण यामध्ये विशिष्ट दाब देऊन किंवा कपड्यानं घट्ट बांधून असा रक्तस्राव थांबवता येतो. मात्र नसा तुटल्यानं किंवा आतील जखमांमुळे शरीराच्या अंतर्गत होणारा रक्तस्राव विशिष्ट तपासण्या करून शोधावा लागतो आणि तो थांबवण्यासाठी काही शस्त्रक्रियाही तात्काळ कराव्या लागतात. या प्राधान्यक्रमात येणारा A म्हणजे एअरवे, नाक, घसा यामध्ये काही अडकलं नाही ना ते बघणं.
बी म्हणजे ब्रीदिंग, श्वास घेऊन शरीराला प्राणवायू देण्यास फुफ्फुस किती सक्षम आहे हे तपासून पाहणं. दुसरा सी म्हणजे सर्क्युलेशन, नाडी रक्तदाब कसा आहे हे ध्यानात घेणं. डी म्हणजे डिसॅबिलिटी, मेंदू मज्जारज्जू वगैरेंची कार्यक्षमता लक्षात घेणं. त्यासाठी ई एक्सपोजर म्हणजेच अशा पेशंटला उघडं करून संपूर्ण जखमांचं अवलोकन करणं. या प्रत्येक गोष्टींसाठी आवश्यक असलेले तपास आणि उपचार तात्काळ सुरू करणं हे गरजेचं असतं. यामध्ये रक्तस्राव थांबवण्यासाठीची वेगवेगळी उपाययोजना करणं, श्वासनलिकेत ट्यूब टाकणं, फुफ्फुसांमध्ये झालेला रक्तस्राव बाहेर काढणं, त्यासाठी चेस्ट ट्यूब टाकणं, पोटातील संशयास्पद रक्तस्राव थांबवण्यासाठीचे उपाय योजणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. हे सारे प्राथमिक उपचार रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक ठरतात. रुग्णाची अवस्था बघून प्राधान्यक्रम ठरवला जातो. बॉम्ब किंवा भूसुरुंगाच्या स्फोटामुळे अत्यंत खोल आणि वाकड्या तिकड्या जखमा होतात. त्यात अनेक अवयव निकामीही होऊ शकतात. त्यामुळे अशा स्फोटानं झालेल्या जखमा साफ करताना शरीराची कुठे आणि किती हानी झाली आहे, कोणता भाग अजिबात वाचणारा नाही, कोणते अवयव वाचवता येणार आहेत याचा अंदाज घेत उपचाराची दिशा ठरवावी लागते. ती ठरवताना शरीराचा जास्तीत जास्त भाग वाचवणं हे महत्वाचं सूत्र लक्षात घ्यावं लागतं. त्या 2 मुलांवर उपचार करताना अर्थातच हे सूत्र सतत मनात होतं. भूसुरुंगावर पाय पडल्यामुळं सुरुंगातलं शार्प नेल त्या मुलाच्या पायात घुसलं होतं. त्यामुळे पाय वरून जितका चांगला दिसत होता त्यापेक्षा आतून तो खूपच जास्त वेडावाकडा कापला गेला होता. परिणामी महत्वाच्या रक्तवाहिन्या आणि संवेदना देणाऱ्या नसा दुरुस्त करता येणार नाहीत इतक्या त्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्या चिमुकल्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली उद्ध्वस्त झाले होते. शिवाय उजव्या हाताच्या पंजाचाही लगदा झाला होता. शस्त्रक्रिया पार पडली, पण काही तासांपूर्वी स्वतःच्या पायावर उड्या मारणाऱ्या बागडणाऱ्या या मुलाला आपले पाय गमवावे लागले होते. त्याचा जीव वाचला होता हे समाधान या क्रूर वास्तव्यावर थोडी फुंकर घालत होतं. शस्त्रक्रिया करताना दिसणारा त्या मुलाचा निरागस चेहरा बघून मला भडभडून आलं. आपले पाय आणि हाताचा पंजा गमावल्याचं त्यावेळी त्याच्या गावीही नव्हतं. गोबऱ्या गालाच्या त्या गोऱ्या पान मुलाच्या अंगावर कितीतरी ठिकाणी भूसुरुंगाची दारू उडाली होती. अंगावर जागोजागी भाजल्याच्या जखमा होत्या. रामथाला गेल्या गेल्याच वॉर वुंडेड पेशंट्स या शब्दामागील वास्तव त्या छोट्या मुलाच्या रूपानं भीषणरित्या समोर आलं होतं. मी खोलवर हलून गेलो. या मुलावर शस्त्रक्रिया करून रात्री उशिरा मी आणि जनरल सर्जन डॉक्टर डेव्हिड एलियट ऑपरेशन थिएटर बाहेर आलो. तेव्हा माझ्या इतकाच एलियटही बेचैन आणि अस्वस्थ दिसला. पण त्यामागे एक वेगळं कारण होतं. भूसुरुंग आणि त्यामुळे जखमी होणारी माणसं यांच्याशी त्याचं एक वेगळं असं नातं होतं. माझ्याबरोबर त्यावेळी काम करत असलेला हा सर्जन 30 वर्षापूर्वी डॉक्टर होण्या अगोदर अमेरिकन लष्करात सेवा देत होता. त्यावेळी भूसुरुंग पेरायचे कसे आणि असे सुरुंग पेरलेली भूमी म्हणजे माइनफील्ड साफ करायची कशी याचं प्रशिक्षण देण्याची लष्करी जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली होती. मनानं जणू 30 वर्ष मागे जात तो मला सांगू लागला, त्या काळात किती भूसुरुंग पेरले आणि त्यांनी किती बळी घेतले हे मला आता नेमकं सांगता येणार नाही, पण एक नक्की की ते काम करताना माझ्या मनात कधीही कसलीही शंका आल्याचं आठवत नाही. स्वीकारलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची एवढंच काय ते मी जाणत होतो. MSF मध्ये सेवा देण्यासाठी दाखल झाल्यानंतर आयुष्याने जणू एक वेगळं वळण घेतलं आणि समोर आलं मी आजवर केलेल्या कामांचं दुसरं हिंस्त्र रूप. ही अस्त्र किती हिंसक आणि किती घातक आहेत आणि मुख्य म्हणजे हा निष्पाप आणि तो शत्रू असा भेदभाव न करता ती माणसाच्या शरीराच्या चिंधड्या उडवतात. हे आता MSF मधल्या कामामुळे मला कळतंय. अत्यंतिक खंत आणि वेदना त्याच्या आवाजात होती. आपल्या मनातली खोलवरची जखम तो मला उघडी करून दाखवत होता. एका गहिऱ्या अनुभवाला आम्ही एकत्र सामोरं गेलो होतो म्हणून असेल कदाचित, पण आमची अद्याप पुरती ओळख झालेली नसताना देखील त्याने त्याच्या मनातलं शल्य असं माझ्यासमोर उघड करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
किती भिन्न तऱ्हेची अनुभवाची माणसं मला या प्रवासात भेटणार होती त्याची चाहूल मला या बोलण्यातनं लागली. खरं तर आमची भेट झाल्यानंतर काही वेळातच त्यानं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून अनेक अनुभव मला सांगायला सुरुवात केली होती. त्यापैकी एक होता अगदी 2 दिवसापूर्वीचा, भूसुरुंगावर पाय पडून जखमी होऊन आलेल्या 4 भावंडांचा. त्यातल्या 5 वर्षाच्या मुलाचे 2 पाय, हात आणि उजवा डोळा गेला होता. फुफ्फुसांनाही इजा झाली होती. बाकी 3 भावांची स्थितीही फारशी वेगळी नव्हती. काही तासांपूर्वी समाधानानं जगत असलेलं एक कुटुंब बघता बघता उद्ध्वस्त होऊन गेलं होतं. पण तरीही त्या मुलांचे वडील त्यांचा जीव वाचवल्याबद्दल या डॉक्टरांचे मनापासून आभार मानत होते. इलियट सांगत होता, शस्त्रक्रिया करताना सहसा मी शांत असतो, क्वचितच निराश होतो, पण रडू फुटण्या इतका कोसळत कधीच नाही. त्या दिवशी मात्र कोसळलो. त्यानं सुन्नपणे माझ्यासमोर कबुली दिली. मीही निशब्द बसून राहिलो. सिरियाच्या या यादवीत असे कित्येक निष्पाप निरागस जीव घायाळ झाले होते, आयुष्यातून उठत होते. बॉम्ब हल्ल्यात जायबंदी झालेला एखादा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी काय विचार करत असेल? तातडीची शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशी अनुभवाला येतं ते अनेक तऱ्हेच्या भावनांचा कल्लोळ. सर्वात प्रथम जाणीव होते ती आपलं शरीर पूर्वीसारखं पूर्ण नसल्याची, इनकम्प्लीट बॉडी. मग आठवण येते त्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबातील आप्तांची, म्हणजे इनकम्प्लीट फॅमिली. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी उभं केलेलं असतं घर आणि आधार देणारा व्यवसाय. ते घर, तो व्यवसाय त्याचं सर्वस्व असतं आणि तेच डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहावं लागतं. याचं तीव्र दुःख त्याच्यासोबत असतंच. हॉस्पिटलमधून बाहेर जाण्याची वेळ येईल तेव्हा नेमकं कुठं जायचं? घर नावाच्या उद्ध्वस्त ठिकाणी परतायचं की निर्वासितांच्या छावणीत आयुष्य काढायचं? हा अनिश्चित भविष्यकाळ बागुलबुवा होऊन समोर उभा राहतो. डोळ्यासमोर जेव्हा होत्याचं नव्हतं होतं तेव्हा होणारी मानसिक उलघाल अनेकदा माणसाला मनोरुग्ण बनवते. अपघातात गंभीर झाल्यानंतर किंवा एखादा अवयव गमावल्यानंतर अनेकांच्या कम्फर्ट झोनला धक्का बसतो. त्याने अस्वस्थ होणारे अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. एक अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून अशा कित्येक रुग्णांवर मी उपचार केलेले आहेत. अनपेक्षितपणे घडलेल्या अपघातामुळे एका लयीत सुरू असलेल्या जगण्याला अचानक ब्रेक लागतो. आर्थिक अडचणींबरोबरच माणसाचं मानसिक खच्चीकरण होतं. पण कुटुंबाच्या आधारानं माणसं अशा प्रसंगातून हळूहळू सावरतात, पुन्हा एकदा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये परतू शकतात. परंतु युद्ध जखमींच्या बाबतीत मात्र अशी शक्यता फारशी उरत नाही, कारण कुठलाच आधार उरलेला नसतो. सर्वत्र अंधारच अंधार असतो. खरं तर युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देणारे आम्ही सगळे आमचे कम्फर्ट झोन मागे सोडूनच आलो होतो की. आमच्यासाठी हा देश अपरिचित होता. भोवतालची अस्थिर परिस्थिती, संवादाची भाषा आणि रोजचा दिनक्रम हे सगळं नेहमीच्या आयुष्यापेक्षा अगदी वेगळं, अनिश्चित होतं. तरीही आमच्यासमोर युद्धरुग्णांच्या वाटेला आलेला अंधार नव्हता. उपचारांसाठी उपलब्ध असलेली अगदी मोजकी संसाधनं आणि अनोळखी सहकारी अशा संपूर्ण वेगळ्या वातावरणातही उत्तम सेवा करण्याचा उद्देश होता. कम्फर्ट झोन नसेल कदाचित, पण माणुसकीच्या ध्यासाची एक पक्की बैठक असल्यानं पेशंटवरील उपचार आणि त्यातून मिळणारं समाधान यावर आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करता येत होतं. रामथामध्ये आल्यापासून जे समोर येत होतं, जे ऐकत होतो, ते सारं विषण्ण करणारं होतं. वॉर वुंडेड पेशंटची ट्रीटमेंट करणं मला पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं. युद्धग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी जाताना समोर काय येणार याची जाणीव मला नक्की होती. किंबहुना अशा रुग्णांना सेवा देण्याच्या निर्धारानंच मी इथवर आलो होतो, उणीपुरी 15 वर्ष वाट पाहून. नाशिक ते रामथा हे अंतर पार करायला तब्बल 15 वर्षांचा कालावधी जावा लागला. तेव्हा कुठे मला रामथामधल्या MSF रुग्णालयाचा डॉक्टर म्हणून प्रवेश करता आला. म्हणजे या प्रवासाच्या दिशेनं पहिलं पाऊल 1999 मध्ये पडलं.
आणि 2014 साली माझी या कामासाठी निवड होऊन मी रामठामध्ये येऊन पोहोचलो होतो. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग पहिला आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.